राज्यात पहिल्यांदाच महावितरणच्या 5 उपकेंद्रांना एकाच वेळी ISO 9001-2015 मानांकनाचा बहुमान छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 5ही उपकेंद्रांचे अभियंता आणि यंत्रचालकांना एका खास सोहळ्यात ISO प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या ठिकाणी सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या सूचना मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शहर मंडलांतर्गत चिकलठाणा MIDCतील 33 kV STPI आणि बेडसे तसेच ग्रामीण मंडलांतर्गत गांधेली, शेंद्रा आणि हिवरा या उपकेंद्रांनी एकाच वेळी ISO प्रमाणपत्राची तयारी सुरू केली. यामध्ये उपकेंद्रांची गुणवत्ता, कामाची गुणवत्ता, सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायांची आणि उपकरणांची उपलब्धता, कागदपत्रे, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण इत्यादी कामे करण्यात आली. त्यानंतर ISO टीमनं अलीकडेच या उपकेंद्रांना भेट दिली आणि मानांकनानुसार आणि सर्व अटी आणि शर्तींची तपासणी केल्यानंतर ही उपकेंद्रे ISO प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली. ISO मिळविण्यासाठी मुख्य अभियंता कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते, यंत्रचालक, जनमित्रांनी परिश्रम घेतले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, महापारेषणचे माजी संचालक उत्तम झालटे, MITLचे महाव्यवस्थापक शंकर शिंदे, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, संदीप दरवडे, ISOचे प्रधान लेखापरीक्षक ND देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 26 जानेवारीला कार्यकारी अभियंता महेश पाटील, शैलेश कलंत्री, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत नाखले, विश्वनाथ लहाणे, उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंके, सहाय्यक अभियंता सतीश अधाणे, भालचंद्र जाधव, मनीष मगर, योगेश चेंडके, यंत्रचालक आणि जनमित्रांना ISO प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मी पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, छत्रपती संभाजीनगर महावितरण परिमंडळ, आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आम्हाला दिनांक 23 जानेवारी रोजी 5 उपकेंद्र, 2 शहरातले STPI आणि बेडसे तसेच ग्रामीणमधले 3 गांधेली, हिवरा आणि शेंद्रा या 5 उपकेंद्रांना ISO मानांकन मिळालेले आहे. आता हे ISO मानांकन जे मिळालेले आहे त्याच्यासाठी त्यांचे काही मानकं असतात. त्या उपकेंद्रामध्ये ती मानकं पूर्ण करायची असतात. ही करत असताना ते उपकेंद्र पूर्णतः स्वच्छ असावं, त्याच्या ठिकाणी पूर्ण सुंदर असावं, कलरिंग वगैरे केलेले असावेत. उपकरणं जी आहेत त्या उपकरणाला सगळ्या ठिकाणी आपण नेमप्लेट्स लावतो की उपकरणं कशासाठी आहेत, काय आहेत. उपकेंद्राचे मध्ये आपण SLDs लावतो. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲथोरायझेशन लेटर्स वगैरे असतात की कोणाकोणाला परमिट देता येतं. सर्व उपकरणं ही स्वच्छ सुंदर केलेली असतात आणि त्याचं पूर्णतः मेंटेनन्स केलेलं असतं. अशा प्रकारे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असं उपकेंद्र तयार केल्यानंतर ISOची टीम या उपकेंद्रांना भेट देते. त्यांच्या मानकानुसार त्या ठिकाणी त्या उपकेंद्राला काम झालेलं आहे का हे पूर्णतः पाहते आणि त्यानंतर ते त्या उपकेंद्रांना ISO प्रमाणित करते. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमधील सध्या 5 उपकेंद्रांना ISOचं प्रमाणपत्र या सर्व मानकं पूर्ण केल्यानंतर मिळालेलं आहे. यामुळे उपकेंद्राचे जे हे आहेत गुणवत्ता ती खूप सुधारते. तसेच इंटरप्शन्स वगैरे कमी होतात आणि ग्राहकांच्या सेवेमध्ये सुधारणा होते. त्यांना 24/7 रिलायबल आणि क्वालिटी पॉवर सप्लाय देण्यामध्ये मदत होते. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.